नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो, जय गजानन। तर आज मी तुम्हाला गजानन महाराजांचा अनुभव सांगणार आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2-3 अनुभव ऐकायला भेटणार आहेत, कारण ते अनुभव एकाच अनुभवाशी म्हणजे संदर्भात आहेत, त्यामुळे ते पूर्ण सांगितले जाणार। आणि मी आता तुम्हाला अनुभव सांगते। तर माझ्या माहेरी गजानन महाराजांचं वातावरण होतं, कारण माझ्या घरी माहेरी आईकडे फोटो वगैरे होता गजानन महाराजांचा, पोथी होती आणि आम्हाला गजानन महाराजांचे सर्व चमत्कारही माहित होते, कारण आई आम्हाला ते लहानपणापासूनच असं गोष्टीसारखं सांगत होती, जसं मी माझ्या मुलांना सांगते। माझ्या मुलांना पण गजानन महाराजांनी काय काय चमत्कार केले ते सर्व माहिती आहे, तसं आई आम्हाला गोष्टीसारखं गजानन महाराजांचा एक एक चमत्कार सांगत होती। आणि आईनं गजानन महाराजांचे खूप पारायण केलेले पारायण, कारण माझ्या आईला आई वडील नव्हते। माझ्या आई गजानन महाराजांना सर्व काही मानत होती आणि माझ्या आईनं आता माझ्यासाठी तरी गजानन विजय ग्रंथाचं 1 दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर खूप काही आहे माझ्यासाठी, पण माझी आई उभं राहून करत होती आणि उभं राहून पूर्ण 1 दिवसाचं पारायण करत होती गजानन विजय ग्रंथाचं। आणि आई दर दशमी, एकादशी, द्वादशी अशी जाऊ देत नव्हती। गुरुपुषामृत योग हे पूर्ण याच्यावर आईचं पारायण होतच होतं आणि ते लग्नाच्या अगोदर तिनं खूप केले। नंतर पण तिनं केले, पण नंतर जशी जिम्मेदारी वाढत गेली मग तिचं करणं कमी कमी होत गेलं। पण मग आईचा गजानन महाराजांवर खूप विश्वास, आणि माझी आई नेहमी म्हणत होती की मी गजानन महाराजांचे एवढे पारायण केले आणि मला गजानन महाराजांनी एकदा पण दर्शन दिलं नाही, न माझ्यासोबत काही चमत्कार घडला। तुला कस काय गजानन महाराज एवढं म्हणजे सोबत असतात, तुझ्या हाकेला लगेच धावून येतात, तुला स्वप्नात नेहमी दर्शन देतात। त्यावेळेस मी आईला एकच म्हणत होते, कदाचित तू जे पुण्य केलं, तू जे एवढे पारायण केले ते माझ्या कुठंतरी कामी येते आहेत आणि त्याच्यामुळं गजानन महाराजांची मला साथ आहे, मी आईला असं म्हणत होते। पण मग एक दिवस आई म्हणत होती, असाच आमचा विषय चालू होता की गजानन महाराजांनी मला मी कधी जाते, मला कधी साधा प्रसाद म्हणलं तरी असा वेळेवर भेटत नाही, तुझ्यासाठी कुठून येतो, असा आमचा विषय चालू असतानाच, आम्ही असं बोलत असताना असं हसी मजाकमध्येच चालू होतं की लगेच गजानन महाराजांचा प्रसाद आमच्या शेजारच्या काकूंनी शेगावून आणलेला आईला दिला। मग आईला मी एवढंच बोलले की असं नको म्हणत जाऊ बाबा, सर्वांसाठी बाबा सारखेच आहेत, तुला पण त्यांनी कळत नकळत खूप साथ दिलेली आहे तू। मग आई पण म्हणत होती, हो खूप, म्हणजे मला दिलेली असेल साथ, चमत्कार जरी घडले नाही तरी मला खूप त्यांनी साथ दिली, माझं सर्व काही चांगलं केलं, तुम्ही मुलं मला एवढे सगळे संस्कारी भेटले, याच्यातच महाराजांनी मला खूप साथ दिली, सगळं चांगलं झालं। मग आईला तेव्हा विश्वास बसला आणि माझं लग्न झालं। त्यावेळेस म्हणजे मला माहितीच होतं, कारण आई लहानपणापासून आम्हाला गजानन महाराजांच्या गोष्टी ते सांगतच होती। पण मग इकडे सासरी मी ज्या वेळेस लग्न करून मी आले तेव्हा इकडे गजानन महाराजांचा फोटो, मूर्ती असं काहीच नव्हतं आणि मला गजानन महाराजांची पारायण करायची सवय होती, पण पोथी होती, म्हणजे इकडं मूर्ती फोटो वगैरे नव्हता, पण गजानन विजय ग्रंथाची पोथी होती इथं, आणि मग मी त्याच्यावर पारायण करत होते। आणि मग एक दिवस काय झालं, आमच्या गल्लीत एका मुलीचा वाढदिवस होता, मग गिफ्ट आणायला दुकानात जायचं होतं। मग मी दुकानात गेले आणि तिथे मी तुम्हाला दाखवते, एकच फोटो होता गजानन महाराजांचा, एकच फोटो होता, हा फोटो होता, एकच होता। आणि हा फोटो असा नव्हता, आता जो तुम्हाला दिसतोय हे जे मी आहे हे मी नंतर बनवून घेतला, हा 3Dचा फोटो होता। इतका सुंदर फोटो होता हा, म्हणजे असं हे सावली कशी असते तशी महाराज पाठीमागं, आणि याच्या समोर असाच एक फोटो होता थर्माकोलने लावलेला, तुम्ही कुठेतरी पाहिलेलाही असेल।
आणि पण आता मी सांगते तर तुमच्या लक्षात येतंय का नाही ते माहीत नाही मला. आणि हे असं काहीच नव्हतं, पूर्ण असा 3Dचा फोटो कसा असतो तसा फोटो होता हा. पण आता तो असा कसा झाला तो अनुभवातून झाला, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे महाराज माझ्या घरी आले, इकडे एकही फोटो नव्हता गजानन महाराजाचा, न मूर्ती नव्हती. तर हे बाबा असे कसे झाले तो अनुभव आता ऐका तुम्ही, मी तुम्हाला सांगते. तर हा फोटो मी त्या दुकानात पाहिला आणि मी त्यांना विचारलं की काका तो फोटो कितीला आहे का आहे, आणि त्या दिवशी गुरुवार नव्हता. तर मग मी तो फोटो घेतला, त्यांना पैसे दिले आणि मी त्यांना सांगितलं की हा फोटो मी गुरुवारी तुमच्याकडून घेऊन जाईल. आणि मग मी 5 पायी वाऱ्या पारायण करत होते. मी पारायण केलं गुरुवारी, 5 वाऱ्या केल्या मी, म्हणजे चालूच होती माझी पायी मंदिरात जाणं वगैरे. तर मग मी तिकडून आले, येताना हा फोटो घेऊन आले. मी हा फोटो आणताना मी ऑक्शन करायला लावलं, गजानन महाराजांना घरात आणलं आणि हे महाराज घरात आले तर तुम्हाला मी काय सांगू, साक्षात गजानन महाराज घरात आले त्यावेळेस. आणि आल्याबरोबर त्यांनी काय चमत्कार केला, म्हणजे लगेच मला गुड न्यूज कळाली मला प्रेग्नेंट असल्याची, तेव्हा हे बाबा आले तेव्हाच. आणि दुसरी म्हणजे माझ्या मिस्टरांचं कृषी सेवा केंद्र लगेच झालं, हे बाबा घरात आले की. म्हणजे त्यांनी आल्याबरोबर आम्हाला असे शुभ संकेत दिले आणि अशा गुड न्यूज दिल्या. आणि नंतर तिथून जे सुरुवात झाली, म्हणजे हे बाबा साक्षात गजानन बाबा माझ्या घरात आले. मी तर म्हणते हे बाबाच आलेले आहेत घरात. आणि तेव्हापासून मग मी पारायण करत होते, मग सगळं ते चांगलं करत होते. मग आमचं, कारण पहिले दुकान नव्हतं आमचं, कृषी सेवा केंद्र नव्हतं. माझे मिस्टर ॲग्रिकल्चरचा कोर्स करत होते तेव्हा, आणि काही त्यांचा विचार पण नव्हता. पण बाबा आले आणि त्यांनी आमचं बिझनेस सुरू केला माझ्या मिस्टरांचा, ते झालं. आणि मग दुकानावर नाव काय टाकायचं ठरलं. आता पहा, म्हणजे की आता दुकानाचं नाव तर माझे सासरे हे सर्व काही बघतेत, पत्रिका वगैरे ते सगळं बघतेत. मग त्यांनी चैतन्य, तुझ्या राशीला चैतन्य हे नाव चांगलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हणे की चैतन्य कृषी सेवा केंद्र ठेवायचं. मी बोलले नाही आहो, तुम्ही गजानन कृषी सेवा केंद्र ठेवा. गजानन महाराजांनी आपल्याला सर्व, आणि एकदम कोणाचाही विश्वास बसत नसतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता मी माझ्या मिस्टरांना म्हणावं आणि त्यांनी लगेच ऐकावं असं नसतं. उगं माझा विश्वास होता, मला माहीत होता म्हणून. पण त्यावेळेस ते म्हणजे नवीन होते, म्हणजे त्यांना काहीच गजानन महाराजांचा काहीच अनुभव आलेला नव्हता आणि आमची सुरुवात होती त्यावेळेस, म्हणून त्यांना गजानन महाराजांचं काहीच नव्हतं. मग आणि आमची कुलदैवत शाकंभरी माता आहे कर्नाटकमधली, तर त्याच्यामुळं त्यांना वाटत होतं की मग गजानन ठेवलं की मग शाकंभरीचं, मग कुलदैवतेचं नाही, असं मनात असतात. खूप प्रश्न असतात, प्रत्येकाच्या असतात. म्हणून मग त्यांनी काय केलं, नाही म्हणे गजानन कृषी सेवा नको, चैतन्य कृषी सेवा केंद्र ठेवलं त्यांनी. आणि मी त्यांना खूप, आणि मी त्यावेळेस प्रेग्नेंट होते, मी त्यांना एवढंही म्हणत होते की म्हणजे मला माहिती नव्हतं की मला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे, पण मला विश्वास होता गजानन महाराजांवर की मला मुलगा होणार आहे आणि मी त्याचं नाव गजाननच ठेवणार आहे. मी त्यांना एवढ्या विश्वासाने म्हणत होते, अहो आपल्याला जे जाऊ द्या, तुम्ही देवाचं म्हणून ठेवू नका, पण जे मला आता बाळ होणार आहे त्याचं नाव मी गजानन ठेवणार आहे आणि त्याचं नाव म्हणून तरी तुम्ही ठेवा. पण माझ्या मिस्टरांना अशा कुठल्याच गोष्टीवर विश्वास नव्हता आणि त्यांना, म्हणजे मला विश्वास होता की मला मुलगा होणार आहे, मी त्याचं नाव गजानन ठेवणार आहे. आणि माझ्या गजानन महाराजांचं पण त्या बाळापेक्षा, त्याच्या नावापेक्षा मला माझ्या बाबाचं नाव ठेवायचं होतं. पण हे काही माझं ऐकायला तयारच नव्हते, त्यांनी नाही ठेवलं. आणि हे पाहता, हे कृषी सेवा केंद्र हे पूर्ण म्हणजे गव्हर्नमेंटनुसार असतं, तिथं नोंद होती, ते होती ते, आणि नंतर आपल्याला चेंज पण काही करता येत नाही. आता एकदा ठेवल्या गेलं की तिथं नोंद होतीच ती, म्हणून ते झालं की मग आता तेच नाव पडलं. तर मग त्यांनी ठेवलं
मग मी म्हटलं जाऊ द्या, बाबाची इच्छा. पण मी डोळ्यात पाणी आणून खूप कळकळीनं त्यांना म्हणत होते, अहो गजानन कृषी सेवा केंद्र ठेवा, गजानन कृषी सेवा केंद्र ठेवा. पण त्यावेळेस त्यांनी माझं नाही ऐकलं. मग मला वाईट वाटलं. मग मी काय केलं, जाऊ द्या म्हटलं, आता बाबाची इच्छा, तसं सगळं काही होईल. जरी नाव नाही ठेवलं तरी बाबा आहेतच, ते बरोबर आशीर्वाद देतील असा विश्वास माझा पहिल्यापासून होता. म्हणून मग ते सगळं झालं. नंतर मग माझी डिलिव्हरी झाली, मला मुलगाच झाला. आणि सगळे म्हणत होते गजानन नाव खूप ओल्ड वाटतं, खूप जुन्या पद्धतीचं वाटतं. पण मी कोणाचंच ऐकलं नाही. मी गजाननच नाव, आणि पर्याय म्हणून पण मी दुसरं नाव नाही ठेवलं. मला फक्त गजानन नाव ठेवायचं होतं माझ्या मुलाचं. आणि त्यांनी बाळही तसंच होतं. माझा मुलगा इतका गोड, म्हणजे इतका हेल्दी, आणि असं कोणाला पण असा इतका आकर्षक. आणि बुद्धीत म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, इतका हुशार, आणि इतका अजून पण खूप हुशार आहे तो, कारण गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे. पण तो जन्मला तेव्हा खूप वेगळं तेज होतं. आणि कोणाला पण, शेगावला आम्ही गेलो तर कोणी पण त्याला घेत होतं. कुठं पण, म्हणजे इतकं त्याला अशी दृष्ट होत होती, इतका असा क्यूट, असा हेल्दी, खूपच गोड बाळ होतं माझं. आणि त्याला गजानन नाव खूप शोभत पण होतं, कारण ते तेजच तसं होतं त्याचं. आणि मग त्याचं नाव गजानन ठेवलं. आणि मग काही वर्ष गेले, 2-3 वर्ष, आणि मला कळलं पण नाही. मग ते सहज त्यांचं ते जे असते ते बुक वगैरे ते घरी मला लिहायला आणत होते. म्हणजे ते बुकाचं त्यांना ते लिहावं लागतं रजिस्टरवर, किती गेलं काय गेलं. तेव्हा मी सहज पाहिलं, म्हणजे पहिले चैतन्य कृषी सेवा केंद्र होतं. आणि 1-2 वर्षातच त्यांना काय वाटलं काय माहित, त्यांनी गजानन कृषी सेवा केंद्र करून घेतलं. म्हणजे एवढं त्याला किती कुटाणे असते, कारण ते पूर्ण गव्हर्नमेंटचंच तिथूनच असतं. पण त्यांनी ते सर्व करून त्यांनी नाव चेंज करून घेतलं. हे पाहून मला एवढी खुशी झाली की बापरे, म्हणजे माझी बाबांनी इच्छा ही पूर्ण करून घेतली. आणि मग मी बाबाला तेवढं हे केलं की बाबा, मला विश्वास बसेना. मी त्यांना 3 वेळेस की हे आपलंच आहे का, आपलंच कृषी सेवा केंद्र आहे का. ते म्हणे हो, मलाच म्हणे काय झालं काय माहित, की मला असं वाटलं की गजानन कृषी सेवा केंद्र हे करावं. आणि तेव्हापासून खूप, म्हणजे असा वाढ पण म्हणजे खूप झाली, असं खूप बदल झाला बिझनेसमध्ये पण, अशी खूप ग्रोथ झाली. ते मला सांगत होते. तेव्हा मला असं की बाबा, माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करून घेणारे तर तुम्हीच येतो बाबा, असं म्हणून मी बाबाच्या पाया पडले. हा एक अनुभव झाला. आणि नंतरचा आता पुढचा अनुभव सांगते मी तुम्हाला, की हा जो फोटो आहे हे म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी साक्षात गजानन बाबा माझ्या घरी आलेले आहेत. आणि त्या सुरुवातीपासून जेवढे तुम्ही अनुभव माझे ऐकले ते ह्या फोटोमधले बाबा माझे बाबा होते. माझ्याकडे त्यावेळेस कोणती मूर्ती नव्हती न काही नव्हती. मला खुशी हो का दुःख हो, माझ्या मनातले सर्व काही मी या बाबांना सांगत होते. आणि माझे हे बाबा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. ते हे बाबा, हे जे तुम्ही बघत आहेत हे बाबा माझ्या सर्व सुख दुःखात माझ्या सोबत असायचे. हे ते बाबा आहेत. माझ्याकडे हा एकच फोटो होता त्यावेळेस, आणि ते सर्व माझ्या इच्छा पूर्ण करत होते. आणि मग काय झालं की कालांतराने आमचं घर आम्हाला लहान पडत होतं, म्हणून म्हणजे होतं स्वतःचं पण लहान पडत होतं. तेव्हा बांधकाम वगैरे नव्हतं झालेलं. तर मग आम्ही दुसरीकडे राहायचं ठरवलं. मी राहायला दुसरीकडे गेले. आणि मग तिथं एवढं काही व्यवस्थित नव्हतं, म्हणून मग, आणि कसं तेव्हा गडबडीत केलं आणि तिथं राहायला मी गेले. तर ह्या मूर्तीचा अनुभव मी तुम्हाला सांगितला होता का, आता मला आठवत नाहीये मी तुम्हाला सांगितलं का नाही. हे माझ्या मुलाच्या हाताने पडले होते हे बाबा. हे पूर्ण रांगोळी निघाली होती पण मूर्तीला काहीच झालं नव्हतं. हा तो अनुभव आहे की काहीच झालं नव्हतं. हे बाबा खाली पडले होते पण पूर्ण जशाला तसे, फक्त रांगोळी निघाली होती पण बाबाला काहीही झालेलं नव्हतं. आणि मग मी त्या घरी राहिले 7-8 महिने राहिले. पण मग तिथं पाणी वगैरे असं व्यवस्थित नव्हतं, म्हणून मग मी ठरवलं की आपण दुसरीकडे रूम चेंज करू. म्हणून मग मी रूम चेंज करायला दुसरीकडे पाहिलं. आणि माझ्या माहेरीच आईच्या घराजवळच एक होत्या 2 रूम, आणि ते चांगले होते. ते घरमालकीन ते सर्व काही चांगले होते. की ते म्हणे की
बरं या लहान बाळ आहे तिचं, आम्ही पण तिला खूप मदत करू, असं ओळखीचेच होते ते. आणि मग मी कुठंही मग मी त्या रूम स्वच्छ धुतल्या आवरल्या. पहिले कुठं पण माझे बाबा माझ्या अगोदर माझे बाबा जात होते. आणि त्याचा पहिले मी सांगते तुम्हाला यायचा, म्हणजे ज्यावेळेस मी एकत्र राहत होते त्यावेळेस माझं असंच पारायण झालं. या मूर्तीचं मी इथं ठेवते, म्हणजे तुम्ही बघा. तर असंच माझं पारायण झालं होतं आणि पारायण झालं आणि असंच हे फोटो मग उचलला आणि घरात सगळे होते, कोणी उचलला कुठं ठेवला मला माहित नाही. आणि हा फोटो याच्या समोर सिलेंडर ठेवलं होतं आणि असेच आमचं घर छोटं होतं, असेच पाहुणे ते आले होते. असं कुणीतरी असं जोरात, आणि हा फोटो काचेचा होता, पाठीमागं असं सरकलं आणि इतकं जोरात सिलेंडर ह्या फोटोवर आदळल्या गेलं आणि माझा जीव तासा हे झाला की मला वाटला असा आवाज कसा येतो काचे फुटल्यावर, असं खाली पडल्यावर तसा आवाज आला. आणि मला वाटलं की आता काहीच नाही, ह्या फोटो पूर्ण फुटून गेला. म्हणजे माझ्या मनाची काय अवस्था झाली मी नाही तुम्हाला सांगू शकत, असं वाटलं मला. आणि मी लगेच अशी पाहायची पण माझी हिंमत होत नव्हती, पण मी बघितलं, पण त्या फोटोला काहीही झालेलं नव्हतं. जशाला तसा तो फोटो होता, काहीच झालं नव्हतं त्या फोटोला. आणि मग बघा, आणि मग मी बाबाला घेऊन आले, माझ्या आईकडे गेले आणि ते रूम वगैरे सगळं धुवून आले. आणि आता बाबाला न्यायची वेळ आली, कारण पहिले तर बाबा जाणार होते, मग बाबाला न्यायचं होतं. तर मी तुम्हाला सांगते, ते बाबा अर्ध्या रस्त्यातच हा फोटो पूर्ण फुटल्या गेला. म्हणजे मी असा खुर्चीवर ठेवला होता आणि त्याच्यावर कोण बसलं काय झालं काही माहीत नाही, पूर्ण फोटो फुटला. आणि मग मी बाबाचे संकेत मी पूर्ण झालं होतं, रूम चांगल्या होत्या, ते पण आमच्या ओळखीचे होते, सगळं व्यवस्थित होतं. पण माझी हिंमतच होईना त्या घरी जायची की नाही, ते घर नक्कीच काही ना काहीतरी असेल, ते घर आपल्यासाठी नक्की चांगलं नसेल. माझं 1 वर्षाचा मुलगा होता छोटा, आणि आपण कसं जायचं असं माझ्या मनात भीती बसली आणि माझी हिंमतच होईना. पण आम्ही ॲडव्हान्स दिला होता 5,000 रुपये, आणि कारण कसं ओळखीचं, आणि आम्ही गेलो तिथं राहायला, काही बोलता येईन, काहीच करता येईन. मग काय करावं, पण माझी हिंमतच होईन की नाही, जिथं माझे बाबा गेले नाही ते घर नक्कीच चांगलं नसेल. पण रूम ते खूप छान होत्या, मला आवडल्या होत्या, मी स्वच्छ धुतलं होतं. तिथल्या त्या काकू पण खूप चांगल्या होत्या, सगळं चांगलं होतं. पण की माझी हिंमतच होईना, मी काय करू, माझी इच्छा होईना. आणि दुसरं पण परत शोधणं ते, आणि खूप अवघड होत्या सगळ्या गोष्टी. पण बाबाच्या बाबतीत तसं झालं, त्या फोटोच्या बाबतीत नाही, माझी इच्छाच होत नव्हती की नाही आपण जायचंच नाही. पण आता काय करावं, मग मी विचार केला नाही की आता हे मला काय बोलतील, कोण काय बोलल. आणि ते सासू सासऱ्यांच्या ओळखीचे होते विशेष म्हणजे ते, आणि त्यांचे ते यजमान होते, आणि त्यांच्या ते खूप संपर्कातले होते, आणि मी नाही पण म्हणू शकत नव्हते. पण तरी पण मी डिसिजन घेतला नाही. कोणाला काही वाटो कसं वाटो, त्या घरी माझे बाबा गेले नाही म्हणजे ते घर माझ्यासाठी चांगलं नाहीच आहे. मग मी सरळ डिसिजन घेतला, नाही. मग माझे मिस्टर पण खूप चिडले की नाही म्हणे, तसं म्हणायला जमत नसतं, आपण ॲडव्हान्स दिला आपल्या त्या ओळखीचे, मग त्या कसं असं. मी तरी बोलले नाही, मी त्या घरी येणारच नाही. मी ठाम होते माझ्या मतावर की माझे बाबा तिथं आले नाही, मी तिथं येणारच नाही. आणि मग असंच झालं. मग 8-15 दिवस झाले, आणि मग हे सहज माझे मिस्टर अपडाऊन करत होते ट्रेननी, लासूर ते संभाजीनगर. आणि मग तिथून त्यांच्या ओळखीचं त्यांना एक मित्र भेटला, तर ते म्हणत होते की आम्ही पण ते तिकडंच होते राहायला. आणि मग ते सांगत होते, आणि त्या गोष्टीवर मला खूप बोलणे बसले होते, पण मी माझा निर्णय बदललाच नव्हता. मी नाही तर नाहीच गेले. मी तिथं राहिले काही दिवस, पण मी गेलेच नाही. आणि मग त्यांना ते सांगत होते की ते म्हणत होते
की मी तिथंच राहतो. मग त्यांनी सांगितलं की आम्ही पण तिकडं रूम पाहिल्या होत्या. असं म्हणे तू कशाला त्या रूम पाहिल्या म्हणे, ते अजिबात ती जागा चांगली नाही म्हणे, तिथं कोणीच भाडेकरू टिकत नाही, सगळे येतात म्हणे, रूम धुतेत वगैरे आणि रात्रीतून गायब होतेत म्हणे, कोणीच तिथं राहत नाही कारण ती जागा चांगली नाही. आत्तापर्यंत एक पण भाडेकरू तिथं टिकला नाही म्हणे, कोणी जरी आलं तरी ती जागा चांगली नाही आणि तुझं तर एवढं छोटं बाळ आहे म्हणे, तू कशाला उगाच कुटाने केले. मग त्यांना पण लक्षात आलं, अरे बरोबर हिला गजानन महाराजांनी संकेत दिले, म्हणजे खरंच काही ना काही तिथं होतं. आणि माझ्या मिस्टरांचा तुम्हाला मी सांगते, सुरुवातीपासून गजानन महाराजांवर काही विश्वास नव्हता, देवावर होता, देव म्हणजे मानत होते ते. तसं त्यांनी शेगावला 5 वाऱ्या वगैरे करत होते, शेगावला जात होते, तसं महाराजां पण एवढा विश्वास नव्हता. पण जसे जसे आम्हाला अनुभव येत गेले तसे आता माझे महाराज पण माझे मिस्टर पण गजानन महाराजांबद्दल म्हणजे सांगायला थकत नाही त्यांचे अनुभव. ते पण सर्वांना सांगतेत की आमचं कसं चांगलं झालं गजानन महाराजांमुळे, आमचं काय होतं आणि आम्ही कुठपर्यंत आलो फक्त गजानन महाराजांमुळे. ते सर्वांना आता ते पण सांगताना थकत नाहीत, असे अनुभव त्यांना पण आलेले आहेत. आणि मग इथून त्यांचा विश्वास असा वाढत वाढत गेला. आता तुम्हाला ही जागा नवीन दिसत असेल, हे देवघर मी नवीन बनवलं आहे गजानन महाराजांसाठी. आणि आज मी अजून देव पण इथं ठेवले नाही, पण मला असं वाटलं की चला आपण, आणि हा फोटो काढला देवघरातून म्हणून मला हा अनुभव आठवला आणि असं वाटलं की तुम्हाला सांगावं. आणि ह्या एका अनुभवामध्ये मी तुम्हाला 2-3 अनुभव सांगितले, तर तुम्हाला हे अनुभव कसे वाटले ते नक्की कळवा. आणि आपली गुरु माऊली आपल्याला कशी सावध करते, आपल्याला कशी सर्व संकटापासून सुरक्षित ठेवते, कशी आपल्या हाकेला धावून येते आणि काय काय करते, हे तुम्हाला अजून खूप माझे अनुभव आहेत, त्या प्रत्येक अनुभवातून ऐकायला भेटणारच आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा, म्हणजे आपले अनुभव जास्तीत जास्त व्हायरल होत जातील आणि गजानन महाराजांचा प्रसार वाढत जाईल. बाकी तर आपल्याला काहीच कशाचीच अपेक्षा नाहीये, कारण आपल्यासोबत एवढा कल्पवृक्ष आहे, एवढ्या गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे. मला तर फक्त कशाची गरज नाहीये, मला फक्त माझ्या बाबांचा प्रसार वाढवायचा आहे. आणि दीन दुबळे जे दुःखी लोक आहेत, जे खरंच कधी काळी खूप म्हणजे आपण ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेत ते असतील, तर त्यांना पण हा एवढा मोठा ब्रह्मांड नायकाचा हात त्यांच्या पण डोक्यावर येवो आणि त्यांच्या पण सर्व इच्छा पूर्ण हो आणि आपली ही गुरु माऊली सर्वांच्या हाकेला धावून जावो, एवढीच इच्छा आहे. गण गण गणात बोते गजानन महाराज की जय.